तर मित्रांनो, मनमाड मालेगाव रोड वरती तुम्ही ना ट्रॅफिक बघू शकता. कमीत कमी 7 किलोमीटर पेक्षा जास्त लांब आहे ना हे ट्रॅफिकची ना लाईन लागलेली. म्हणजे मनमाड पासून तर डायरेक्ट जे आपले कानडगाव आहे फाटा, कानडगाव फाट्यापर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. कमीत कमी 400 ते 500 गाड्या जे ना ते रोड वरती उभे, आणि अजून देखील जे ना ट्रॅफिक क्लिअर झालेली नाही. मी आता मालेगाव कडून मनमाडकडे चाललोय. आपलं आपले चोंडी बारी आहे, ती बारी पासून 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर जे ना तुम्ही या ठिकाणी बघू शकता ट्रॅफिक पूर्ण कमीत कमी ना 7 किलोमीटरची लाईन आहे मित्रांनो. 7 म्हणजे 5 ते 7 किलोमीटर आहे ना पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. 400 ते 500 गाड्या जे पूर्ण या ठिकाणी ना रोड वरती उभे आहे. आणि काही ड्रायव्हरांनी ना हॉटेलवरती जे ना त्या गाड्या वळवून घेतलेल्या आहे, कारण की ट्रॅफिक जास्त असल्यामुळे जे ते. आपण आता जे ते दहेगाव मध्ये आलेलो आहे, आणि जे कानडगाव, कुंदलगाव आणि दहेगाव पूर्ण म्हणजे ट्रॅफिक न जाम झालेलं आहे. इकडे थोडी ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक पास केल्यानंतर तुम्हाला मी परत दाखवतो थोडंसं काय विषय. हे बघा, या हॉटेलवरती बघा किती गाड्या थांबलेल्या आहेत, आणि इथं जे ना रोडवरती ट्रॅफिक आहे त्यामुळे या हॉटेलवरती जे ना ते गाड्या लागलेल्या आहे पूर्ण. आणि पोलिसांनी ना हे जे असे रॉंग साईड गाड्या टाकून जे ट्रॅफिक जे ते अजून जाम करतात यांच्यावरती फाईन फाडला पाहिजे. अरे क्यों ट्रॅफिक जाम कर रहे हो, लाईन में लगो ना. हे असे काही चुते राहते ना त्यांच्यामुळे जास्त ट्रॅफिक जाम होऊन जाते. आता एवढी लाईन लागलेली दिसती तरी पण तो साईडनं गाडी टाकतोय. आणखीन जे ना प्रॉब्लेम क्रिएट करतोय. तो पोलिसांनी यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, फाईन फाडले पाहिजे 1000, 500 रुपये. आणि त्यात आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, मी सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला होता की एक कंटेनर जे आहे ना ट्रेलर म्हणजे गाड्यांना ठोकत ते चाललं होतं असा विषय. आणि ट्रॅफिक मध्ये म्हणजे आता याच्यावरती ना थोडा सरकारने विचार केला पाहिजे या काय विषय आहे नेमका, नाही का. कारण कालच जो आहे ना तो अपघात झालेला आहे, आणि त्याच्यात हे ट्रॅफिकचा एक वेगळाच नवीन इश्यू आहे. आणि तो एक तर इश्यू आहेच, पण जे ट्रॅफिक रूल जे ते फॉलो करत नाही ना यांचा एक मोठा इश्यू आहे. कारण की रॉंग साईड कडून आपण गाड्या टाकून आणि पूर्ण जाम करून टाकतात. तर हे जे जो म्हणजे ट्रॅफिक रूल जे आहे ना तो फॉलो करत नाही ना यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली पाहिजे सरकारने. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट करा. बाकी व्हिडिओ जो आहे ना जास्तीत जास्त शेअर करा. बाकी आपण आता मनमाड मध्ये आलेलोच आहे. समोर तुम्ही बघू शकता पूर्ण जे आहे ना ते ट्रॅफिक लागलेली आहे. सो काळजी घ्या सर्वजण, आणि व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. सकाळपासून जे आहे ना ट्रॅफिक आहे, तर आता फार संध्याकाळ होत आली तरी पण ट्रॅफिक अजून तशीच आहे. तर याच्यावरती काहीतरी ना सरकारने विचार केला पाहिजे या ट्रॅफिक बद्दल. कारण मनमाड मालेगाव रोड जो आहे तो खूपच जास्त चालतोय. सो तुमचा काय विचार मित्रांनो कमेंट करून सांगा.